हॅलो गाईज, आम्ही आलो गोव्याला. मी चिरायू जलसानी, सत्यनम रेदर्स गायकवाड, श्रेय भोसले आणि आम्ही आता कुठं चाललो माहिती शॉपिंग कुठून केली आपण. आम्ही शॉपिंग बाबा इथून केली होती, दिसत नाही. शॉपिंग सत्यम. अरे इकडून नाही रे, अरे गांजाडे पोरांना बीचचा रोड कळत नाही. आम्ही कालच बीचवर येऊन गेलोय, पण तरी पण पोरं चष्मा विसरलो ना. चष्मा आणला विष्णू आणायचा काही यांना कळत नाही. आणला चष्मा आहेच भाव. आता इथं गोव्यात इंडियन पेक्षा फॉरेनर जास्त झाले. नंबरचं म्हणून गोवा पण हे ना फॉरेनर नंबरचं बनवून येतं का. अरे मागे मी गेलतो त्या दिवशी 5,000ला एक सांगितलं. पुढं जर भुयांचं गाव झालं. तिथं मराठी माणूस दिसणं म्हणजे खूप अवघड झालंय. तर पर्यटक मराठी ते बी थोडे दिसतात. बघा परत लगेच आपला नंबर फॉरेनर आहे. नुसतं फॉरेनर, नुसतं फॉरेनर आई नुसतेच. आहे ना मेंबरशिप. इथं रस्ते एवढे छोटे, इथं फुल ट्रॅफिक असतं. इथं फक्त लुटायचा बाजार चालू आहे. कुणी पण येतं, चला चला स्पाला चला, स्पाला चला, चला तुम्हाला क्लबला नेतो. काल ह्याच्या सोबत असंच केलं. ह्याला एक जण स्पा मध्ये घेऊन गेला आणि एक जणांनी ह्याला स्पा मध्ये नेलं आणि ह्याची मालिश करायची, ह्याच्याकडूनच मालिश करून घेतली. सबूत नाही काय मग काय झालं तुझे, तू स्पा मध्ये गेला जायचं. अरे मग काय स्कॅम काय झाला. मला 2 शॉटचे पैसे म्हणले होते, पण आणि एकच शॉट दिला. तू समजा. जाऊ दे, चालतंय, चालायचंच. मित्रांनो, आपण चाललोय आता बागा बीचला. चिरायू आता आपण कुठे चाललोय? आता आम्ही बागा बीचला जाऊन फोटोशूट करणार आहे आणि त्यानंतर आम्ही एक लोकेशनला जाणार आहे अशा, जिथं खूप छान छान फोटो निघतात. तुम्हाला आम्ही आज सगळे लोकेशन दाखवतो बऱ्यापैकी. चांगले फोटो निघतात. हा आडवा उभा सगळं असतं रे. असं श्रेयसला वाटतं उभा ब्लॉग जात नाही, पण तुम्ही मा ब्लॉग डायरेक्ट व्हायरल करून दाखवा. श्रेयसला तुम्ही फोटो ठेवा. आणि आम्ही आता चाललो आहे कलिंगूट अँड बागा बीच. तुम्ही हे तुमच्या जिंदगीत ऐकलं नसेल, ते तुम्हाला आता दाखवतो. बागा बीच म्हणजे चिरायूच्या आजोबांचं बीच आणि कलिंगूट बीच चिरायूच्या आजीचं बीच. आणि या दोघांच्या बीच मध्ये पाहिजे झाला चिरायू जलसानी. आणि बीचच्या लाटा जेव्हा सुटल्या तेव्हा चिरायू त्यांच्यात पायदा झाला. काहीच तर तुम्ही बघू शकता, आम्ही गोव्यामध्ये आलो होतो. म्हणजे बघा तुम्ही इथं पार आता क्राऊड एरिया आहे. आता सीझन चालू आहे, वीकेंड आहे, होळी आहे. होळीमुळे तर खूपच इथं क्राऊड आहे सध्या. काहीच तुम्ही बघू शकता इथं आता एवढा क्राऊड काय आहे. तर आता 2 तारखेला होळी आहे, होळीमुळे एवढा क्राऊड आहे इथं. फॉरेनर बिनर तुम्ही सगळे बघू शकता. इथं बाहेरच्या देशातून इथं गोव्यामध्ये पर्यटक येतात. इथं क्लब वगैरे इथं फार कचरा आहे काहीच, पण इथं क्लब वगैरे म्हणजे असं ठिकाणी आहे. आता काय सांगू तुम्हाला. आता आम्हाला जेवायचे, तर इथं आम्हाला एक चांगलं हॉटेल पण भेटत नाहीये जिथं आम्ही जेवण. तुम्ही बघू शकता एक ठिकाणी आम्ही जेवलो, पण तिथे एकदम काय म्हणून तुम्हाला एकदम छान जेवण होतं. बघू आपण आता काय चाललंय इथं. बघा तुम्ही इथं क्लब वगैरे बघू शकता. तुम्ही बघू शकता आमची झोप नाही झाली. माझी झोप नव्हती झाली, मी अजून झोपलो होतो. पण आम्ही आता गोव्यात म्हणून तुम्हाला सांगतो, इथं झोप बीप काय महत्वाची नाही. इथं फक्त फिरायचे 24 तास काय ना आपल्याला फिरायला लागणार आहे. आणि हॉटेल जेवण चांगलं नाही. तुम्ही आले ना KFC डॉमिनोज खावा, बाकी काहीच खाऊ नका. इथं थाया अहो आपली इथं भाग्यश्री म्हणजे लावडे. ओम साई हॉटेल चांगलं. ओम साई हॉटेल 1 नंबर हॉटेल आहे मित्रांनो, एकदा अवश्य भेट द्या. गॅस फाटा टँगो पण. आणि आपल्या इथं भाग्यश्री झालं, तिरंगा झालं, काय हॉटेल आहे, काय थाय आहे. इथं 700, 800 रुपये घेतात थाईचे. पण काय ती थाई, तिला चव नाही देऊ. सडलेलं मास लावडं तर 750 रुपये किलो, 550 रुपये थाई घेतली. सोडून आलो आणि भात टाकला. काय सांगू तुम्हाला, येणी काय केलं, येणी त्या भातात तो रस्सा टाकला. येणी एक घास खाऊन तो भातच फेकून दिला. म्हणजे तुम्ही याच्यावर अंदाजा लावू शकता. एकदम म्हणजे असं भंगाराचं नियोजन होतं जेवायचं. पण बाकी सगळं चांगलं आहे. तुम्हाला आता मी
दाखवतो अजून काय काय इथं. 5 जण आम्हाला दोघांना चष्मा आहे, पण चिरायू आमच्या डोळ्याला काळा चष्मा घालायचा. सत्यम आणि दर्श आणि चिरायूचं म्हणणं आहे का चिरायू काय म्हणला आमच्या दोघांना चष्मा आहे नंबरचा, पण तुम्ही बरोबर करताय, तुम्ही फिरायला आलेले. आणि हे अशी दुकान आहे मित्रांनो. हे दोघं भाऊ आहे. आणि हे जे बापोर आहे. हे जे तुम्ही कपडे बघताय ना आता, हे आम्ही कपडे घेतलेले. हे कपडे कुठून घेतले तुम्हाला दाखवतो बघा. हे ते ते दुकान आहे. लागले बघा ते. होय, हे जे दुकान आहे पुढचं, इथून आम्ही ते कपडे पण ते घेतलेले. पोरी लय बोलले त्याचे आई बाप. तिच्या पूरला तिचे आई बापले बोलले, कारण तिच्याकडे 3च कोड सेट होते, 2 नव्हते. गॉर्डन मध्ये होते वाटते. गोडाऊन मध्ये होते पण तिच्या लक्षात नसेल. आणि इथून आम्ही